राधानगरी धरण ओव्हरफ्लो, भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू, प्रशासन अलर्ट मोडवरती। एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण। शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र। मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी। सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। बाळूमामा मंदिर आत्मापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61। जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली असून जिल्ह्यातील महत्त्वाची धरणं आता पूर्ण क्षमतेनं भरू लागली आहेत। जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं राधानगरी धरण काल रात्री 100% भरलंय। धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर काल रात्री 11:32 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आपोआप खुला झालाय। या 6 नंबरच्या दरवाज्यातून सध्या 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। विशेष म्हणजे गेल्या 22 जुलैपासून धरणाच्या विद्युत गृहामार्फत 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात आधीपासूनच सुरू होता। आता 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडल्यामुळं नदीपात्रात एकूण 2828 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे। तर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं प्रशासनाकडून भोगावती नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसंच संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।